वैभव लक्ष्मी व्रत कोणत्याही महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी या व्रताला सुरुवात केली जाते। आपल्या घरामध्ये सुख, शांती, वैभव आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा राहावी यासाठी स्त्री, पुरुष किंवा कुमारिका मुली आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी असं हे संकल्पयुक्त व्रत करतात। माता लक्ष्मीचं हे अत्यंत प्रभावी व्रत आहे। मराठी महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी या व्रताला सुरुवात केली जाते आणि संकल्पयुक्त हे व्रत पूर्ण केलं जातं। हे व्रत केल्याने घरामध्ये धनधान्याची, सुख समृद्धीची कशाचीही कधीही कमी पडत नाही। तर असं हे व्रत प्रत्येक सवाष्ण स्त्रीने किंवा कुमारिका मुलीने नक्कीच करावं। वैभव लक्ष्मी व्रत हे वैभव देणारं व्रत आहे। आपली जर कुठली इच्छा खूप दिवसापासून असेल आणि ती पूर्ण होत नसेल तर आपण हे व्रत करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये हे व्रत कसं करायचं हे मी सांगणार आहे। तर बघा, इथे छोटीशी पूर्वतयारी करून घेतली आहे। पूजा मांडणीची थोडीशी तयारी केली। इथे चौरंग घेतलाय, त्याची खालची जागा मी हळद, गोमूत्र, गंगाजल टाकून स्वच्छ पुसून घेतली आहे। आता इथे आपल्याला पूर्वतयारी जे काही सामान लागणार आहे पूजेसाठी, तर ते सगळं सामान हे आपल्याला आधीच एका जागी घेऊन बसायचं आहे, म्हणजे पूजा करताना आपल्याला वारंवार उठावं लागणार नाही। आता लक्ष्मी मातेला लाल रंग किंवा पिवळा रंग खूप प्रिय आहे, त्याच्यामुळे तुम्ही चौरंगावर लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरा। आता चौरंगाखाली आपल्याला रांगोळी काढायची आहे। तिथे लक्ष्मी पद्म आणि गोपद्म नक्कीच काढा। नंतर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे रांगोळी काढू शकता। तर आता इथे स्वच्छ पाण्याने भरलेला ग्लास घ्यायचा, त्याच्यामध्ये पुष्प बुडवायचं आहे आणि स्क्रीनवर जो मंत्र दिसतोय तो आपल्याला म्हणायचा आहे आणि संपूर्ण पूजा साहित्यावर आपल्याला असं पाणी शिंपडून घ्यायचं आहे, म्हणजे आपण आतला पूजेची शुद्धता करून घेतली। आता आपल्याला शरीर शुद्धी करायची आहे। डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं, ओम केशवाय नमः असं म्हणून हे पाणी पिऊन घ्यायचं। परत एकदा पळीभर पाणी घ्यायचं, ओम माधवाय नमः असं म्हणून हे पाणी पिऊन घ्यायचं। परत तिसऱ्यांदा पाणी घ्यायचं, ओम नारायणाय नमः म्हणून असं पाणी पिऊन घ्यायचं। आता चौथ्यांदा पाणी घ्यायचं आणि म्हणायचं ओम गोविंदाय नमः असं म्हणून हातातलं पाणी आपल्याला ताम्हणामध्ये सोडायचं आहे। आता स्क्रीनवर जी विष्णूंची 24 नावं दिसत आहेत ती आपल्याला म्हणायची आहेत। आता इथे मी एका डिशमध्ये तांदूळ घेतलेत आणि अष्टदल कमळ काढतीये। तुम्ही तांदळाने काढू शकता किंवा कुंकवाने सुद्धा असं हे अष्टदल कमळ काढू शकता। अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप पटकन होणारे हे कमळ माता लक्ष्मीला आकर्षित करतं, त्याच्यामुळे असं कलशच्या खाली नक्कीच तुम्ही कमळ काढा। कमळ हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे। आता कुठलेही तांदूळ आपण पांढरे ठेवत नाही, म्हणून त्याच्यावर आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा वाहून घ्यायचेत आणि ही संपूर्ण पूजा करत असताना आपल्याला माता लक्ष्मीचा जो कुठला मंत्र येत असेल तो मंत्र म्हणत राहायचे। लक्ष्मी मातेचं आपल्याला स्मरण करत राहायचे। आता इथे शुद्ध पाण्याने भरलेला कलश घेतला, त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा वाहिलेत, त्याच्यावर स्वस्तिक काढलंय। स्वस्तिकला उभ्या रेषा काढलेत खालून वरच्या दिशेने आणि कलशच्या गोल वेड्यावर पण आपल्याला अशाच उभ्या रेषा काढायच्यात खालून वरच्या दिशेने। आता कलशमध्ये तुम्ही विड्याची पानं लावू शकता 5 किंवा आंब्याचे ढाळे लावू शकता, जे तुम्हाला अवेलेबल होईल ते लावून घ्या। एका छोट्याशा डिशमध्ये इथे तांदूळ घेतलेत आणि एक सोन्याचं नाणं नसेल तर चांदीचा कॉईन किंवा 1 रुपयाचा कॉईन, जे तुमच्याकडे असेल ते आपल्याला इथे या डिशमध्ये ठेवायचं आहे आणि त्याची पूजा करायची। त्याच्यावर आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा वाहून घ्यायच्या आणि पुष्प अर्पण करायचे। आता तुमच्याकडे एखादा गळ्यातला सोन्याचा दागिना असेल, जो दागिना तुमच्याकडे असेल तो आपण इथे ठेवायचा आहे। यासाठी आपल्याला लक्ष्मी मातेचा चांदीचा कॉईन हवा असं काही नाही आहे, तर तुम्ही कुठलाही दागिना इथे ठेवू शकता। आता अशी पूजा करून झाली की मग आपल्याला कुठलीही सुरुवात ही आपण गणपती बाप्पांच्या पूजनाने करतो। तर आपल्याला एक छोटंसं तामण घ्यायचं, पाट घेतला इथे, तुमच्याकडे असेल तर असा पाट घ्या। मग गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला इथे ठेवायची आहे आणि आता गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे। हे करत असताना आपल्याला ओम गण गणपते नमः नमो नमः, ओम गण गणपते नमः नमो नमः या मंत्राचा अखंड जप करत राहायचा आहे। आता अथर्व शीर्ष म्हणू शकलात तर नक्कीच अथर्व शीर्ष म्हणा। अथर्व शीर्ष म्हणताना फलश्रुती म्हणताना आपल्याला हात जोडायचे असतात। नंतर आपण पंचामृताने सुद्धा अभिषेक करायचा आहे। पंचामृताने अभिषेक करताना पण आपल्याला हाच मंत्र म्हणत राहायचा आहे, गणपती बाप्पांचं स्मरण करत राहायचं आहे किंवा अथर्व शीर्ष म्हटलं तरी चालेल। आता पंचामृताने अभिषेक करून झाला की परत आपल्याला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि बाप्पांची मूर्ती ही स्वच्छ पुसून घ्यायची। बघा, गणपती बाप्पांची पूजा आपण यासाठी करतो की ही जी पूजा मी केली आहे त्यामध्ये कुठलेही विघ्न येऊ नये यासाठी गणपती बाप्पांची पूजा केली जाते।
आता वैभव लक्ष्मी व्रताचे शुक्रवार करताना तुम्हाला पहिल्याच दिवशी ठरवायचं आहे की तुम्ही किती शुक्रवार करणार आहात. तर तसा तुम्हाला संकल्प करायचा आहे. म्हणजे संकल्प करताना हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, पुष्प टाकायचं आणि सांगायचं, आपलं नाव सांगायचं आणि आपण कुठल्या कारणासाठी ही व्रत करताय ते सांगायचं आणि किती शुक्रवार तुम्ही हे व्रत करणार आहात हे पहिल्या शुक्रवारी आपल्याला बोलून दाखवायचे. आता संकल्प कसा करायचा याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तेही तुम्ही बघू शकता. नंतर तुम्ही जेवढा संकल्प करणार तेवढे शुक्रवार आपल्याला पूर्ण करायचे असतात. आता इथे मी माता लक्ष्मीची छोटीशी मूर्ती घेतली आहे. तुमच्याकडे जर मातीची मूर्ती असेल तर आपल्याला त्याच्यावर अभिषेक करता येत नाही. मग असं शुद्ध पाण्याने भरलेला ग्लास घ्यायचा, त्याच्यात पुष्प उडवायचं आणि लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणत म्हणत ते फक्त त्या मूर्तीवर आपल्याला शिंपडायचे. आता मातीची मूर्ती असेल तर, किंवा जर आता तुमच्याकडे फोटो असेल तर फोटोला सुद्धा आपण अभिषेक करू शकत नाही, त्यावेळेला पण तुम्ही सेम असंच करायचं. आता इथे माझ्याकडे मूर्ती आहे तर मी शुद्ध पाण्याने अभिषेक करते. आता मूर्तीवर अभिषेक करताना आपण श्रीसूक्त म्हणत म्हणत अभिषेक करू शकतो आणि फलश्रुती म्हणताना आपल्याला हात जोडायचे असतात. आता शुद्ध पाण्याने अभिषेक करून झाला की पंचामृताने अभिषेक करा, परत शुद्ध पाण्याने अभिषेक करा आणि मग लक्ष्मी मातेची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. आता इथे जोडविड्याची पानं ठेवलेत मी 2-2, त्याच्यावर थोड्याशा अक्षदा वाहिल्या आणि गणपती बाप्पांची आणि लक्ष्मी मातेची मूर्ती ही मी तिथे ठेवून घेतली जोडविड्याच्या पानावर. आता आपल्याला त्यांना अष्टीगंध लावून घ्यायचे. गणपती बाप्पांना अष्टीगंध लावताना हे गणपती बाप्पा मी तुम्हाला अष्टीगंध अर्पण करते, मग लक्ष्मी मातेला अष्टीगंध लावायचं, लक्ष्मी माता मी तुम्हाला अष्टीगंध अर्पण करते असं आपल्याला म्हणायचं असतं. नंतर हळद, कुंकू, अक्षदा व्हायच्या. आता तुम्हाला जर दुर्वा मिळाल्या तर गणपती बाप्पांना दुर्वा, जास्वंदीचं फूल खूप प्रिय आहे तर ते तुम्ही अर्पण करा. लक्ष्मी मातेला लाल गुलाब किंवा चाफ्याचं फूल हे खूप प्रिय आहे तर त्या दिवशी जर तुम्हाला ते मिळालं तर तुम्ही नक्कीच तेही अर्पण करा. आणि हे व्रत मनोभावे करायचं आहे. बघा, तुमची श्रद्धा महत्त्वाची आहे. तुम्ही किती श्रद्धेने हे व्रत करता ते महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे. आणि या व्रतामध्ये सेवेला पण खूप महत्त्व आहे. आता इथे माझ्याकडे श्रीयंत्र आहे तर मी ते पूजेमध्ये ठेवलं आहे. श्रीयंत्राला सुद्धा हळद, कुंकू, अक्षदा वाहून घेते आणि कमळगट्ट्याची माळ ही श्रीयंत्रावर ठेवली जाते. श्रीयंत्र हे लक्ष्मी मातेचं आसन आहे तर आपल्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही त्याची नक्कीच खरेदी करा. आपण लक्ष्मी मातेला दररोज कमळ वाहू शकत नाही म्हणून असं श्रीयंत्रावर आपण 108 मण्यांची कमळगट्ट्याची माळ ठेवली आहे. आता इथे शंख आणि घंटा याची सुद्धा पूजा करायची आहे. जर तुमच्याकडे शंख असेल तर तो सुद्धा पूजेमध्ये ठेवा आणि घंटेची सुद्धा आपल्याला पूजा करायची. आता गजंत लक्ष्मी हे लक्ष्मी मातेचं वाहन आहे. जर तुमच्याकडे गजलक्ष्मी असतील तर त्या आवर्जून पूजेमध्ये ठेवाव्या आणि नसतील तर त्या तुम्ही नक्कीच घेऊन या, कारण गजंत लक्ष्मी या खूप मांगल्याचं प्रतीक मानलं जातात तर या प्रत्येकाच्या घरामध्ये असाव्या. अशा छोट्या गजलक्ष्मी ह्या आपण नंतर आपल्या देवाऱ्यामध्ये सुद्धा ठेवू शकतो. तर बघा, अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे पूजा मांडणी दाखवते. आता आपल्याला गजंत लक्ष्मी किंवा श्रीयंत्र लगेच घेणं शक्य नसेल तरी तुम्ही पिवळी कवडी किंवा गोमती चक्र या गोष्टींची खरेदी करू शकता. तर या आपल्याला कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये सहज मिळून जातील. आणि थोडेसे एका डिशमध्ये तांदूळ घेऊन मी अशा हे गोमती चक्र आणि पिवळी कवडी हे ठेवलेत. आता इथे पूजेमध्ये आपल्याला शुद्ध पाण्याने भरलेला असा तांब्या आणि त्याच्यावर झाकण ठेवायचे. आता हे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साध्या फुलपात्रामध्ये पाणी झाकून ते सुद्धा पूजेमध्ये ठेवू शकता. तर बघा, यथाशक्ती मी तुम्हाला पूजा सांगितली. आता इथे देवीला नैवेद्य हा खिरीचा नैवेद्य लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे. तांदळाची किंवा शेवयांची खीर आपण इथे करा. नंतर 5 फळं किंवा एकाच प्रकारचे 5 किंवा वेगवेगळ्या प्रकारचे 5 फळं तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता. आणि त्या दिवशी जे तुम्ही जेवण बनवणार त्याचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्याभोवती नैवेद्याच्या खाली आपल्याला भरीव चौकोन काढायचा पाण्याने आणि 3 वेळा नैवेद्याभोवती पाणी फिरवून नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी असं आपल्याला म्हणायचं असतं. अशी सेम पूजा आपल्याला 11 शुक्रवार करायची असते. आता पहिल्या शुक्रवारी फक्त आपल्याला संकल्प करायचा असतो. आता एखाद्या शुक्रवारी जर मासिक धर्म आला तर त्या शुक्रवारी फक्त आपण उपवास करावा आणि तो शुक्रवार आपल्याला या
11 किंवा 21 शुक्रवारमध्ये तो शुक्रवार आपल्याला मोजायचा नसतो. एखाद्या शुक्रवारी जर बाहेरगावी जावं लागलं किंवा इतर काही अडचणी आल्या आणि आपण पूजा मांडणी करू शकलो नाही तरी काही हरकत नाही. आपण तो शुक्रवार 11 शुक्रवारमध्ये आपल्या मोजू नये. आता असं हे वैभव लक्ष्मी व्रताचं पुस्तक हे तुम्हाला कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळून जाईल आणि त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिली आहे हे व्रत कसं करायचं. आता या पूजेमध्ये सेवेला खूप महत्त्व आहे. तर आपल्याला सेवा काय करायचे तर बघा, एक वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टक हे 1 वेळा किंवा 11 वेळा नक्कीच म्हणा. ही खूप प्रभावी सेवा आहे आणि या दिवशी महालक्ष्मी अष्टक हे म्हटलंच गेलं पाहिजे. श्री सूक्त, पुरुष सूक्त आपल्याला म्हणायचे आणि विष्णू सहस्रनाम आपल्याला म्हणायचे. कारण जिथे विष्णूंची सेवा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेत नाही. आता सर्व देवदेवतांना आपण हळद कुंकू अक्षदा वाहिल्या होत्या, तर सर्वांना आपल्याला धूपदीपाने छान ओवाळून घ्यायचे आणि अशी पूजा झाली की आपल्याला या व्रताची कथा वाचायची आहे. आता घरातील सर्व व्यक्तींना तुम्ही ही कथा ऐकण्यासाठी बसवू शकता. कथा वाचून झाली की आपण आरती करावी. आता गणपती बाप्पांची आरती करायची आणि मग लक्ष्मी मातेची आरती करायची. तर बघा, अशी पूजा मांडणी तुम्ही सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी करू शकता. तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही अशी पूजा मांडणी करा, पण अगदी मनोभावे ही पूजा करा. अशी ही पूजा केल्यावर उद्यापन कसं करायचं याचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवर घेऊन येईल. तर ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.